मी जेव्हा एशियन चॅम्पियन झाले किंवा वर्ल्ड चॅम्पियन झाले किंवा माझी मुलं जी आहेत ती दोन्ही शिकून त्यांना जे आवडतं ते प्रोफेशन चूज करू शकले आणि मला हे प्रश्न जे आहेत ते बॉदर करायचे बंद झाले की एवढी मेडल्स मिळवून काय करणार आहेस, काय सरकारी नोकरी करणार आहेस का, तुला कुठले पैसे मिळणार आहेत का, आता झाली एकदा वर्ल्ड चॅम्पियन आता बास झालं, आता अजून होण्याची काय गरज आहे. ज्याला टँजिबल आउटपुट म्हणतो ना आपण, ते कदाचित प्रत्येक गोष्टीचं मिळणार नाही, पण काही गोष्टी ज्या असतात ना त्या ऐहिक प्रमाणांमध्ये मोजता येत नाहीत. त्याच्या ऐहिक गोष्टी महत्त्वाच्या असतात, कारण धर्म अर्थ काम मोक्ष हे चतुर्विध पुरुषार्थ नसतील तुमच्या कृतीमध्ये कुठेही प्रायोरिटाईज केलेले तर ते जे असतं ते समाधान देणारं नसतं. आणि माणूस हा एकच प्राणी आहे ना ज्याला समाधान फुलफिलमेंट काय आहे ते कळते. त्याच्यामुळे त्या माणूस असल्याचा पूर्ण फायदा तुम्हाला मिळायचा असेल ना तर तुम्हाला खरंच आतून तुम्हाला लीड करणारी जी गोष्ट आहे ना ती शोधावी लागते आणि ती सापडते ना त्यावेळेस तो ब्लिस असतो. आणि मी तुम्हाला आवर्जून म्हणेन की तशी गोष्ट तुम्हाला सापडण्यासाठी माझे तुम्हाला पूर्ण आशीर्वाद आणि पाठिंबा आहे. आणि ते तुम्हाला अजून सापडलं नसेल तर आयुष्यात वेळ कधीच गेलेली नसते. लक्ष ठेवा, तुम्हाला खूप जास्त आवडतात, प्रोडक्टिव्हली तुम्हाला माणूस म्हणून पुढे घेऊन जातात अशा गोष्टींची खरंच तुम्ही यादी तयार करू शकता आणि गोष्टी एक्सप्लोअर करू शकता.